लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। तुकाराम बाबांनी जपला गाडगे बाबांचा सामाजिक वारसा। निसर्गरंग साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। समाजामध्ये वावरताना स्वतःचा स्वार्थ पाहणारे अनेक बाबा अनुभवलेत, पण चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज त्याला अपवाद आहेत। श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळ, कोरोना, महापूर असो की तुकाराम बाबांचा पाण्यासाठ्याचा लढा कौतुकास्पद आहे। राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या सामाजिक विचारांचा वारसा तुकाराम बाबांनी जोपासलाय, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले। जत येथे सांगली येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नागरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया असा एक सायकल प्रवास निसर्गवारी 2 ते 6 जुलै दरम्यान आयोजित केली होती। या पर्यावरण संरक्षण संवर्धन वारीमध्ये जतमध्ये संमेलन तसेच शेगाव, बनाळी, अचकनहळ्ळी येथे साधारणतः 1000 वृक्षारोपण तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना 1 लाख बियांचे रोपण करण्यात आले। त्यानिमित्त जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालयात निसर्गरंग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। त्यावेळी मंगेश चिवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी संमेलनाध्यक्ष तथा नाटककार व पंचमहातत्वाचे गाडे अभ्यासक राजेंद्र पोळ, कवी संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आबा पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू, संमेलनाचे स्वागताध्यक्ष चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, शेखर रणखांबे, महावीर साबनावर, वीरधवल पाटील, निशांत घाटगे, पार्थ घाटगे, निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे आदी उपस्थित होते। मंगेश चिवटे यांनी पंढरीच्या वारीत निसर्ग जोपासण्याचं काम मागील 9 वर्षापासून निसर्ग फाउंडेशनची टीम करत असल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून तुकाराम बाबा यांनी केलेल्या नेटक्या नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल कौतुक केले। यावेळी बोलताना राजेंद्र पोळ यांनी पंचमहातत्वाचे महत्त्व विशद करून आजच्या होणाऱ्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केले। कुलदीप देवकुळे यांनी निसर्ग फाउंडेशनचे आतापर्यंत केलेले कार्य सांगितले। कवी आबा पाटील, सभापती सुजय नाना शिंदे, प्रदीप माने पाटील यांनीही जतमध्ये होत असलेल्या संमेलनाचं कौतुक केले। यावेळी बोलताना हरिभक्त परायण तुकाराम बाबा म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर निसर्ग जोपासण्याची काळाची गरज आहे। हाच संदेश जत तालुक्यात जावा व निसर्गप्रेमी मंडळी एकत्र यावेत, यासाठी जतमध्ये हे संमेलन वृक्षारोपण मोहीम हाती घेतल्याचं आवर्जून सांगितले। यावेळी मंगेश चिवटे यांच्या कामाचं त्यांनी विशेष कौतुक केले। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।